मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहेत। यादीनुसार जिल्ह्यांचे म्हणजे पहिल्या यादीचे, दुसऱ्या यादीचे असे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित झालेले आहेत। परंतु मित्रांनो, अशी सुद्धा काही जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही मिळाली नाही। खरीप 2024 मध्ये जे शेतकऱ्यांचं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नुकसान झालं होतं ते शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून, अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित होते। त्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। ती बातमी काय आहे, तो जिल्हा कोणता आहे आणि किती रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर किती दिवसात वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते मात्र दाबायला विसरत जाऊ नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर धाराशिव जिल्ह्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमा त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नाहीत। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, खरीप 2024 मध्ये अतिवृष्टी, अवेळी झालेला पाऊस, वादळी वारा व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। यासाठी शासनाकडून आतापर्यंत 5,47,789 शेतकऱ्यांसाठी 572,45,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तर या व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2000 म्हणजे 2 टप्प्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं। एक तर आपण आता अगोदर माहिती घेतली ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, त्यानंतर ऑक्टोबर 1 ते त्याचबरोबर ऑक्टोबर 11 पर्यंत हे परत एकदा नुकसान झालेलं होतं। तर लोहरा व उमरगा तालुक्यातील 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 79,880 शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत आणि 86.46 कोटी रुपयांचं अनुदान, अतिवृष्टीचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर एकंदरीत बघायचं झालं तर जे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये नुकसान झालं, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जे नुकसान झालेलं होतं 2 टप्प्यात, तर त्या दोन्ही टप्प्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत आणि यासाठी 32 महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत। आणि एकंदरीत बघायचं झालं तर या नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या म्हणजे 31 जुलैपर्यंत, आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहोत की 31 मार्च पूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा बरेचसे निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। त्यातलाच हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 20 तारखेच्या नंतर, म्हणजे आज 19 तारीख आहे मित्रांनो, तर 20 तारखेच्या नंतर हा नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो। धाराशिव जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या खात्यावर जर ह्या रकमा वितरित झाल्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा व्हायला मदत होईल। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।